बाबा राहिले कुठे? मला इथे बोलावलं आणि स्वतः गायब. एवढा वेळ? अरे राघव, आलास तू? चांगली आयडिया आहे ना? मस्त आयडिया. काय ना, आपण निवांत असे कधी बसलो नाही ना, म्हटलं आज बसूया. अरे बापरे, काय आणलंय तुम्ही? काय तू पीत नाहीस का? नाही हो, मी नाही पित, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि आनंदीला जर का कळलं ना की मी पितोय तर मला घरात घेणार नाही ती. अरे बायको असं तेव्हाच म्हणते जेव्हा नवरा दारू पित असतो. अहो नाही, हे बघा, ते मागे कधी काय घडलं होतं ना, एकतर मी प्यायलो नव्हतो, मला ते धोक्याने पाजली गेली होती आणि सगळा तो गोंधळ झाला होता. पण माझी खरं तर त्यात काहीच चूक नव्हती आणि मला तर असं वाटलं होतं की आपण बसूयात म्हणजे आपण गप्पा मारायला बसणार आहोत असं मला वाटलं. अरे राघव, मी काय फक्त तुला गप्पा मारायला बोलू असतं का? आता ऑफिस मध्ये पण मारू शकतो ना आपण गप्पा. हे बघ, आपण याच्यासाठी तुला बोलवलं इकडे. ये मस्त आता गप्पा मारूया. हाय शाबास. एक रंग असा काय? नाही नको, मी नाही. अरे घे पी. नको. अरे घे रे. नको, जाऊ दे, मी घरी जातो. अरे राघव, थांब बस इकडे. ये पी. अरे मी सुद्धा तसा काही पित नाही रे, असंच कधीतरी वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस. घे पी. बाबा, अरे घे रे, पी पी. पाणी आहे. पाणी जाणलंय मी. आता वर्षाच्या घरात पाणी नसणार ना, म्हणून मी खास घेऊन आलो. आणि आजकाल ना नळाला एकदम गढूळ पाणी येतं ना, म्हटलं ठीक आहे, खाऊ पण आणलाय मी. हा बघ. काय रे, तुला असं काय वाटलं मी पित असेल म्हणून? ते मी कुठे असं म्हटलं? नाही नाही, मी म्हटलं मी नाही पित असं म्हटलं होतं. नाही, तू जर पित असतास ना तर मी तुझ्याशी माझ्या मुलीचं लग्न लावूनच दिलं नसतं. ते काय पितो मी? पण तुला असं का वाटलं की मी पित असेल म्हणून? ते चुकून वाटलं मला असं. सॉरी, असं काही नाही. अरे ठीक आहे रे, गंमत केली मी, गंमत. घे घे, चल निवांत गप्पा मारूया आपण आता. चीअर्स. ह्याच्यात काय अजून आहे ना? खाऊ आहे ना अजून, चिवडा पण आणलाय मी पाण्यासोबत. चांगलं आहे. सावकाश सावकाश बसले ना. हो, काय मग? अरे बापरे, ते भूकू लागली का माझ्या बाळाला? भूकू लागली हो. बाळाच्या आईला पण भूकू लागली असेल ना. काय करू तुझ्यासाठी? काही चालेल. ताकाचं पिठलं करू? तुला आवडतं ना ताकाचं पिठलं? मस्त गरम गरम भात आणि ताकाचं पिठलं करते ना राजाला. थँक्यू. ऐकू, काय झालं? काय झालं? काही नाही, काही नाही. करा करा तुम्ही, आहे मी. असं ते होतं मध्ये मध्ये. हो ना? हा, बरी आहेस ना? हो 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 हो, करते. हो. ऐकू, काय ग आई? काय 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 होतंय? पोटात कळ येते. अगं बाई, आतापासून? अगं ऐकू ऐकू, काय काय तुला 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 आधी होत होतं का असं? म्हणजे होण्याची सवय? मग काय? नाही नाही, हे वेगळं जरा आई, असं नव्हतं. अगं बाई, मी तू काळजी नको करू, काळजी. मी काय करू? तुला लिंबू पाणी? थांब थांब, मी राघवला फोन करते. मला फोन करा. तो डॉक्टरांना फोन करेल आणि विचारेल. बाई मला नाही समजत आहे काय आहे. थांब थांब, आलेच मी. ऐकू इथे? अरे हो रे बाबा, कसं आहे ना राघव, आपलं वर्षभराचं अग्रीमेंट झालेलं आहे की नाही? मग ही जागा त्यांना परत करण्यापेक्षा आपण आपल्या ऑफिसचा सेटअप इकडे हलवूया ना. पण आहे ना आपलं ऑफिस ऑलरेडी, मग कशाला? अरे पण इकडे हलवला तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाही बाबा, सोसायटी आहे, सोसायटीमध्ये ऑफिस, मध्ये त्याची वेगळी परमिशन, आणि
आणि मग राघव राघव राघव, अरे तू तुझ्या बाळाच्या तुझ्या कुटुंबाच्या जवळ राहशील ना, आणि तुझ्या कुटुंबाला तुझी गरज असेल तेव्हा धावत जाऊ शकशील तू पटकन. आणि तुझे क्लायंट आहेत ना, ते इकडे पण येऊ शकतील ना. म्हणताय ते बरोबर आहे, पण ते ऑफिस कुठे एवढं लांब आहे? अरे हे बघ, तू सोसायटीची काळजी करू नको. सोसायटीकडनं परमिशन मी घेतो. आपण आपलं ऑफिस इकडे करूया. बेडरूमच्या तिकडे ना आपण तुझं केबिन तयार करूया. बाहेर क्लायंटसाठी जागा तयार करून ठेवूया ना आपण. सगळं ठीक आहे, पण परत त्या सामानाची हलवा हलव. राघव, त्याची तू काळजी करू नको. सगळं मी बघतो ना, मी हलवून घेत ना. तू फक्त काम कर इकडे येऊन. हा, चालेल? ऐका माझं. अरे तू 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 ना गप्प बस. मी बघतो काय करायचं ते. हा, मी बघतो काय. कसं काय करायचं, पण काय मला नाही वाटत त्याची गरज आहे. आई लागला का फोन? लावलाय उचलत नाही आहे ग तो. लावा मला खूप त्रास होतोय आई. अगं नाही ना उचललं त्याने. मी परत लावते. ओ रे बाबा अरे उचल रे राघवा. आई हो मला खूप त्रास होतो आई. ऐकू काय करू मी याच? राघवा उचल रे राजा. ऐकू हो मला कळत नाही रे मी काय. आई बोलवा ना पटकन. अरे हा उचलत नाही. मी काय करू? मला मी त्याला घेऊन येऊ का? तू सावरशील ना स्वतःला बाळा? घेऊन हो पटकन बोलवा त्यांना. हो आले राजा आले. ऐकू रमाताई काय झालं आनंदी? रमाताई यांना बोलवा पटकन. बोलवा हॉस्पिटलला जावं लागणार आहे. एवढ्या लवकर? अहो एवढ्या लवकर काय विचारते? बोलवा ना पटकन. मला त्रास होतोय. मी काय करू? हो बोलवते. बाबा मला अजूनही वाटते काही आवश्यकता नाही. राघव चल लवकर. आनंदीच्या पोटात दुखतंय. काय रे? चल ना. आई फोन करत होते, तू उचलला का नाहीस फोन? हो काय झालं राघव? ते आनंदीला त्रास होतोय, आपल्याला लगेच निघावं लागेल. अरे पण झालंय काय तिला? हा, आनंदीला त्रास होत, पण याला कसं काय कळलं? अचानक कमाल आहे. राघव पाटकर त्रास झाला असेल आनंदीला. राघव काय कधीपासून नाही फोन करताय तुम्हाला? तुम्ही फोन पण नाही उचलत नाही. सॉरी अगं, फोन आल्याचं मला कळलंच नाही. तुला खूप त्रास होतोय का? त्रास होतो म्हणजे खूप डोळा येतोय मला. लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन आधी डॉक्टरला इन्फॉर्म कर. अहो सावकाश. ऐको आनंदी खूप त्रास होतोय का? त्रास होतोय आई. हॅलो डॉक्टर, आनंदीला पोटात खूप दुखतंय. कळायतायत का? हो आता या महिन्यात तुम्ही ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला घेऊन या बरं. ठीक आहे. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की हॉस्पिटलमध्ये ताबडतोब घेऊन या. ऍम्ब्युलन्सला फोन कर ना पटकन. नाही राघव, आपणच घेऊन जाऊया तिला. ऍम्ब्युलन्स येईस तर वेळ लागेल खूप. ऍम्ब्युलन्स येईपर्यंत खूप वेळ लागेल. आपणच तिला घेऊन जाऊया. अरे हो घेऊन जा. घेऊन जा. सावकाश राघव. मी पण येते राघव. ऐकू आलो आपण जाऊ. इथे नाही मी पुढे बसते तुमच्या बाजूला. मला पुढेच बसवा तुमच्या जवळ. नाही मला पुढे बसू द्या. लवकर घेऊन चला डॉक्टर. लवकर जाऊ. ऐकू बस. चला लवकर. हो ऐकू लवकर चला. हो लवकर जाऊ. राघव काय झालं? अरे मी पण येतो बरोबर. चिंगी कुठे आहे? अरे चिंगीला माल तिकडे ठेवलंय. तू काळजी करू नकोस. चल. अरे तिला त्रास होतो. तू चल लवकर. चल लवकर चला. राघवा ऐक गाडी थांबव. तू काय करतेस इथे? मला पण यायचंय.
मला यायचंय. नको तू जा बरं घरी. अरे नाही रे, पोरगी कळवळते. कळवळते, तुला सोबत येऊ दे तिच्या. आले 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 आनंदी आनंद आली आली ग आली. हो आले. चिंगुडी ग माझी चिंगुडी तू नको काळजी करूस बाळा. आई लवकर घरी परत येईल. तू नको टेन्शन घेऊस. हा आजी आईला काही होणार नाही ना? माझे बापुले बाळा काही होणार नाही आईला. हे बघ तुला जेव्हा बरं नसतं तेव्हा तुला डॉक्टरांकडे नेतात की नाही, आणि मग डॉक्टर तुला औषध देतात आणि मग तुला बरं वाटतं, हो की नाही? मग तसंच आईला डॉक्टरांकडे नेलंय. मग आईला पण बरं वाटेल आणि आई पण घरी येईल. मग सगळे का गेले मला एकटीला सोडून? आईला जास्त त्रास होतोय की नाही, जास्त त्रास होतोय की नाही, म्हणून सगळे गेलीयेत. जास्त त्रास होतोय ना तिला? रमाईच्या पोटात जेव्हा बाळ होतं तेव्हा पण तिला तेवढाच त्रास होत होता, म्हणून ती देव बाप्पाकडे गेली ना. हे तुला कोणी सांगितलं? मला माहिती आहे सगळं आणि मी ऐकलंय हे. आणि आता आईच्या पोटात बाळ आहे तर तिला पण त्रास होतोय. बाबा सांगत होता की आता बाळ हात पाय मारतय, पण तरी ते अजून बाहेर येण्यासाठी तयार नाहीये. मग आता कसं होणार आजी? मला काही होणार नाही, काही होणार नाही तुझ्या आईला. बाबा घेऊन गेलाय की नाही डॉक्टरांकडे, नेलंय ना तिला डॉक्टरांकडे. हो पण काही नाही होणार. चल चल तू आत. चला चला चला. चिंगुडी अगं आपल्याला कुणालाच कळत नाही की पुढे काय होणार आहे. ते फक्त देव बाप्पाला कळतं, म्हणून देव बाप्पाला सांगायचं आपली काय काळजी आहे, आपली काय इच्छा आहे. म्हणून देव बाप्पाला सांग माझ्या आईला लवकर बरं कर आणि आमचं बाळ आणि आई सुखरूप घरी येऊ दे. पप्पा मला माझी आई हवी आहे. माझी पहिली आई मला सोडून तुझ्या घरी आली, पण आता ही आई मला माझ्या सोबत हवी. प्लीज तिला काही होऊ देऊ नकोस बाप्पा. तुम्ही बाहेरच थांबा, आम्ही कळवतो तुम्हाला. मला माफ करशील? मला ना अक्कलच नाही. मी आपलं गाडीत तुला परत ते माझा नातू करत तुला त्रास दिला बाळा. सुलक्षणाताई, हे बोलण्याची आता ही वेळ नाहीये, नंतर बोला याच्याशी. राघवा शांत हो. आपण आनंदीला हॉस्पिटलमध्ये आणलंय ना, डॉक्टर तपासतायत तिला. तिला 8व्या महिन्यातच त्रास सुरू झाला. रमाला सुद्धा 8व्या महिन्यात त्रास झाला होता. रमाला सहन होत नव्हतं. रमाला आतमध्ये घेऊन गेले आणि आपण तिला पाहिलं ते शेवटचं होतं. मला भीती वाटते माझ्या आनंदीला सुद्धा. नको, मी नाही सहन करू शकणार. काही नाही राघव, नाही, असं काही होणार नाहीये राघव.
असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. मला आनंदीला गमवायचं नाहीये. अरे नाही रे, असं नको बोलूस आणि असा विचारही डोक्यात आणू नकोस. हे बघ, त्याच्यावर विश्वास ठेव. तो आपल्याशी इतकंही वाईट वागणार नाही रे राजा. देवावर विश्वास ठेव. देवा देवा, माझी मोठी सुंदरामा, तिला 8व्या महिन्यातच असा त्रास झाला रे, आणि ती गेली. आता आनंदीच्या बाबतीत असं नको होऊ देव. तिला पण 8व्या महिन्यात त्रास सुरू झालाय देवा. 8व्या महिन्याचं काय बाई, एक तर मुलं हाती लागतं, नाही तर आई हाती लागते, कोणाला तरी त्रास होतोच. असं होऊ नको देव बाबा, मी तुझ्या पाया पडते. खूप नवस आहे असं ना हे बाळ बाबा, खूप नवस केलेत रे राजा बाबा. सगळं नीट सुखरूप पार पडू दे. तिच्या आशा अपेक्षांवर पाणी फेरू नकोस. कृपा कर बाबा, कृपा कर. ऐक शांत हो, शांत हो. खूप त्रास होतोय का? मला माहिती आहे सगळं खूप लवकर होतंय, पण धीर धर, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. हा डॉक्टर, इतक्या लवकर कशा काय कळा सुरू झाला? काळजी करू नका, मी आहोत की नाही सगळे. दीर्घ श्वास घ्या. हे बघा, ही गोळी आता लगेच द्या आणि पुढची गोळी ना ती अर्धा तासानंतर द्या. आणि मुख्य म्हणजे इमर्जन्सीची ताबडतोब सगळी व्यवस्था करा. हा, मी आलेच. डॉक्टर, आनंदीची तब्येत कशी आता? बरी आहे ती? कंडिशन खूपच सिरियस आहे. तुम्हाला मी प्रेग्नन्सीच्या वेळी सांगितलं होतं की डिलिव्हरी खूप कठीण जाणार आहे, आणि त्यात 8व्या महिन्यातच डिलिव्हरी होतीये, त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढणार आहेत. हे बघा, मी आता तुम्हाला काहीही सांगू शकत नाहीये. आम्ही आमच्या परीनं बाळाला आणि आईला कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करू, पण खात्री काहीच देता येत नाहीये. फ्रँकली स्पीकिंग, ही केस कशी सॉल्व्ह होईल मला नाही माहिती. डॉक्टर प्लीज, आनंदीला काही होता कामा नये. तिला वाचवा प्लीज. राघवा, जरा विचार करून बोल. ते काय 1.5-2 महिन्याचं बाळ नाही आहे ना, ते 7-8 महिन्याचं पूर्ण वाढ झालेलं बाळ आहे. शांत बस, एक शब्द बोलू नको. शांत बस. हे बघा, आईला वाचवायचं की बाळाला वाचवायचं हे विचारायला मी नाही आले. अहो, ते शक्यही नसतं. आईला किंवा बाळाला यापैकी कोणाला वाचवायचं हा निर्णय तेव्हाच घेतला जातो. आम्ही तुम्हाला वारंवार विचारू, तुमचा सल्ला घेऊ, पण तरी सुद्धा ही डिलिव्हरी खूप कठीण आहे हे मात्र नक्की. डॉक्टर, राघव, धीर धर. आपल्या पोरीची सुखरूप सुटका होईल रे. भाऊ, रमाच्या बाबतीत जे घडलं त्यानं त्याच्या बाबतीत घडतं का? नाही, असं नको बोलू. मला आनंदी हवी. हो, आपल्याला हवी आनंदी.